नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दररोज एक प्रश्न या उपक्रमात आज आपण घेतलेला प्रश्न आहे 50 मीटर तारेपासून प्रत्येकी 2.5 सेंटीमीटर प्रमाणे तुकडे केल्यास किती तुकडे तयार होतील. तर सुरुवात करूया. 50 मीटर लांबीची तार आहे. एक तुकडा 2.5 सेंटीमीटरचा आहे. आणि आपल्याला तुकड्यांची संख्या किती असे विचारले आहे. तांबीची तार मीटरमध्ये तर तुकडा हा सेंटीमीटरमध्ये दिलेला आहे. प्रथम आपण दोन्ही एकके समान करून घेऊ. तर 50 मीटर बरोबर आपण सेंटीमीटर करूया. 50 गुणिले 100 केले तर 50 मीटरचे 5000 सेंटीमीटर होतील. दोन्ही एकके समान झालीत. आता आपल्याला तुकड्यांची संख्या विचारलेली आहे आणि एक तुकडा 2.5 सेंटीमीटरचा आहे. कोणती क्रिया करावी लागेल आपल्याला? तर हा एक तुकडा 2.5चा असे किती तुकडे होतील हे काढण्यासाठी आपल्याला भागाकाराची क्रिया करावी लागणार आहे. ही जी तार आहे पूर्ण, त्या तारेला एका तुकड्याच्या लांबीने भागल्यानंतर असे एकूण किती तुकडे तयार होऊ शकतात हे आपल्याला कळेल. म्हणजे आपल्याला तारेच्या लांबीला एका तुकड्याच्या लांबीने भाग द्यावा लागणार आहे. म्हणजे 5000 भागिले 2.5. दोन्ही एकके आपण समान केलेली आहेत सेंटीमीटरमध्ये. छेदाला दशांश चिन्ह आहे. अशा वेळेस भाग कसा द्यायचा? तर छेदामध्ये दशांश चिन्हानंतर किती अंक आहे? 1. मग आपण काय करणार आहोत? दशांश चिन्हानंतर जो 1 अंक आहे आपण अंशाला 10ने गुणणार, छेदाला 10ने गुणणार. म्हणजेच अंशावर आपण 1 अंकाचा 1 शून्य देणार आणि हे दशांश चिन्ह आपलं एक घर पुढे, म्हणजे इथे 25 येणार. दशांश चिन्ह आपलं निघालं. आता भाग द्यायला आपल्याला सोपे जाईल. 25 एक 25, 25 दुने 50, 25 एक 25, 25 दुने 50 आणि हे वरचे 3 शून्य, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 2000. एकूण तुकडे होतील 2000. धन्यवाद.